धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं रक्षाबंधन साजरा करण्यात आलंय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी रक्षाबंधन हा सण साजरा केलाय। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधन साजरा केलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी रक्षाबंधन हा सण साजरा केला। हे दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती रक्षाबंधन साजरा करण्यात आला आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना राखी बांधलेली आहे। त्या ठिकाणचे आपण हे दृश्य पाहतोय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी रक्षाबंधन हा सण साजरा केलेला आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा मतदारसंघात वळूयात पुढची महत्वाची बातमी। प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी सुद्धा रक्षाबंधन सण साजरा केलेला आहे। प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी रक्षाबंधन सण साजरा केला। आपण पाहतोय देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि यावेळी चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधलेली आहे। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। रक्षाबंधनाचा उत्साह राजकीय नेत्यांच्या घरी सुद्धा पाहायला मिळतोय। प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी रक्षाबंधन सण साजरा केलेला आहे। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। दरवर्षी न चुकता दादाची आणि माझी पहिली रक्षाबंधन किंवा पहिली भाऊबीज दिवाळीला मी त्याच्या घरी जाते, रक्षाबंधनाला तो माझ्या घरी येतो। हे अविरत चाललेलं असं आमचं नातं आहे आणि राजकारणामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा खूप उतार चढाव येतात, पण एक विश्वास की अर्ध्या रात्री सुद्धा मी एकटी नाहीये, माझा भाऊ माझ्या सोबत आहे। रात्री अपरात्री फोन केला तरी दुसऱ्या क्षणाला माझा भाऊ माझ्या सोबत असेल, ही जी भावना आहे, हा जो विश्वास आहे, मला वाटतं ही फार मोठी ताकद राजकारणामध्ये सुद्धा आहे आणि त्याचबरोबरीने आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आहे। दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा माझा कार्यक्रम चित्राताईच्या घरून सुरू होतो। तिचे आशीर्वाद घेऊन, तिच्याकडून राखी बांधून हा उत्सवाचा कार्यक्रम माझा सुरू होतो आणि फार आपुलकीने, फार प्रेमाने सर्व कुटुंब, सर्व परिवार माझ्या स्वागतासाठी असतं आणि तुम्ही देखील सर्व माझ्या स्वागतासाठी इथे असता। आज मी माझ्या मनापासून तिला शुभेच्छा देतो। अनेक वर्ष, 20-22 वर्ष रक्षाबंधनाचा हा सण, हा उत्सव आम्ही साजरा करतोय। एक अतूट नात्याचं बंधन आहे। पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक संबंध जपण्याचं काम आम्ही सातत्याने, एक देवाभाऊंचे निस्सीम असे कार्यकर्ते म्हणून आम्ही सातत्याने करतो। या राज्यातल्या भगिनींसाठी पण कार्य माझी बहीण करत असते। पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी सुद्धा रक्षाबंधन साजरा करण्यात आला। राखीचा हा धागा दिसायला साधा असला तरी त्यात बहिणीची माया, भावाची काळजी, सुखदुःखातली साथ आणि जन्मभराचा विश्वास गुंफलेला असतो म्हणत यावेळी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। पडळकरवाडीमधली आपण दृश्य पाहतोय। आमदार गोपीचंद पडळकर यांनी रक्षाबंधन सण साजरा केलाय। राखीचा हा धागा दिसायला साधा असला तरी त्यात बहिणीची माया, भावाची काळजी, सुखदुःखातली साथ आणि जन्मभराचा विश्वास गुंफलेला असतो म्हणत यावेळी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर येथील समर्थनगर परिसरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे रक्षाबंधन सणानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून रक्षासूत्र बांधले। भाऊ बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या सर्वांना आमदार अंबादास दानवे यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।